तिन्ही आम्ही काढून इकडून आलोय. उत्तम साठे प्रकरणामध्ये जो अपहरण झालेला आहे त्याबद्दल आपण काय सांगा? भाऊसाहेब साठे नावाचा व्यक्ती हो माळशिंद्रा गावातून 22 तारखेला संध्याकाळच्या 5-6च्या सुमारास त्याला त्या गावामध्ये येऊन तलवारीचा धाक दाखवून दिन दहाड्या माणसाला उचलून नेलेला आहे, किडनॅप केलेला आहे. अशी तक्रार आम्ही तालुका पोलीस स्टेशनला 22 तारखेला रात्री 10 वाजता FIR दर्ज केलेला आहे. अद्यापही म्हणजे आता 24 तास तर उलटून गेले, पण आतापर्यंतही त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही त्याचा तपास झाला नाही. त्याच्यामुळं आम्ही आता पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि इथे सुद्धा 3 तासापासून आम्ही SP साहेबांचा रस्ता बघतोय. आता आम्ही SP साहेबाला फोन केला होता. SP साहेबांनी सांगितलं आम्ही सुट्टीवर आहे, गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. SP साहेब आता सध्या आम्हाला माहिती मिळाली SP साहेब जाफराबादला आहे. आम्ही कॉल केला तर SP साहेबांनी सांगितलं की मी सुट्टीवर आहे. एवढा गंभीर स्वरूपाचा प्रकरण असताना सुद्धा या जालन्यामध्ये आम्ही तालुका पोलीस स्टेशनचे PI साहेबाला वारंवार 3 दिवसापासून कंटिन्यू भेटत आहे. रात्री भेटतोय, दिवसा भेटतोय. आता सकाळी त्यांना भेटून आलो ते म्हणजे हा तपास चालू आहे आमचा, पण कुठलाही तपास लागला नाही. हे कुठलंही कुटुंब आम्ही समाधानी नाही. आमचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ह्या पोलीस प्रशासकाला असं म्हणणं आहे की लवकरात लवकर कुटुंबाच्या ताब्यामध्ये त्यांना द्यावा. आणि तालुका पोलीस स्टेशनचे PI साहेबाला अशी विनंती आहे की ते म्हणते मी याच्यावरून बीडहून आलेलो आहे, बीडमध्ये हे प्रकरण घडत आहे, तुम्ही शांत राहा, आम्ही तपास करत आहे. बीडमध्ये हे प्रकरण घडत आहे मान्य आहे आम्हाला, पण बीडमध्ये 6 मर्डर झाले. 2 दिवसात बीडला 6 मर्डर झाले. जालन्यामध्ये सुद्धा तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुद्धा 3 मर्डर एके दिवसात झाले. या पानशेंद्र्याला झालं आहे, त्याच्यानंतर इथं पुलाखाली 1 मर्डर झाले. परत त्यांच्या हद्दीमध्ये जांभवाडीपाशी 1 मर्डर झालं. 3 दिवसामध्ये 3 मर्डर झाले. आता परत त्यांचं म्हणणं असेल की आमचा माळशिंद्रामध्ये हे मर्डर व्हायच्या शक्यतावर आहे, तरी पण तिथे PI डोळे लावून बसत असताना बघायची भूमिका घेत असतात. तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा निषेध करतो, त्या पोलीस प्रशासकाचा निषेध करतो, त्या पोलीस निरीक्षकाचा, आणि त्यांच्याकडून तपास काढून DYSPच्या माध्यमाने हे प्रकरण हाताळावा आणि LCBने तपास करावा. तात्काळ आमच्या माणसाला त्या कर्नाटककडून वापस आणावा. तेव्हा किडनॅपर त्या ठिकाणी फोन करतो आणि असं सांगतो की बाबा मी त्याच्या किडनॅप काढून विकणार आहे, तुम्ही ताबडतोब 15 लाख घेऊन या. आता हे कुटुंब गरीब आहे, हे शेती रोज मजूर करणारे लोक, हे कुटुंब 15 लाख आणतात. त्याच्यामुळे आम्ही सांगतो पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे कुटुंबाच्या वतीने आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याने तातडीने जाऊन त्या माणसाला शोध घ्यावा आणि ते माणूस आमच्या ताब्यात द्यावा.